भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चतुर्थ खंड चालू असून चतुर्थ खंडातील भाग चौथा आपण पाहत आहोत. भाग चौथ्यामधील चॅप्टर नंबर 2 दुष्ट मनुष्य. आजचा जे व्हिडिओ पाहणार आपण ते दुष्ट मनुष्य कोणाला म्हणायचं आणि ज्ञानी पुरुष आणि सर्वोत्तम पुरुष कोणाला म्हणायचं, हे 2 चॅप्टर आपण पाहणार आहोत. त्या अगोदर रोजच्या प्रमाणे आपण समर्पण घेणार आहोत. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्य सामगी समागन तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. अशा प्रकारे समर्पण इथे संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. दुष्ट मनुष्य. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवान बुद्धाने आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. तर बुद्ध काय सांगतात? प्रवचन की आपण सर्वांनाच श्रोते आपणही ते भगवान बुद्ध आपल्याला सुद्धा सांगायला लागलेले आहेत असं आपण समजून आपण श्रवण करायचं आहे. तर ते म्हणतात, भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हास माहीत आहे काय? बुद्धानं त्या भिक्षू संघाला प्रश्न केला की भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हाला माहीत आहे काय? भिक्खूने नाही म्हणताच भगवान बुद्ध बोलले आणि ते म्हणाले, तथागता, आम्हाला माहीत नाही की दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा ते. त्यावर तथागत बोलले, ते म्हणाले, तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. दुष्ट मनुष्य कसा असतो, त्याची लक्षणे काय आहेत ते तथागत स्वतः सांगत आहेत. दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवतो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको. तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो. म्हणजे दुसऱ्याचं वर्णन करायचं असलं की तो तेलमीठ लावून लगे माणसाला पटवून देतो. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो, तो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही. मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो, परंतु त्याचा तपशील छपवतो, लपवतो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय. म्हणजे म्हणतात ना, लोकाचं ठेवायचं झाकून, आपलं ठेवायचं झाकून, लोकांचं पायाचं वाकून. तशा पद्धतीची गोष्ट आहे. दुसऱ्याचं मार वर्णन करू करू सांगतात, तो असा आहे, तो तसा आहे, आणि स्वतःवर पाळी आली की मात्र मूग घेऊन मुकच राहायचं. म्हणजे मी त्यातली नाही, मी नाही त्यातली, कळीला वा आतली, अशा प्रकारचे लोक असतात. म्हणून बुद्ध सांगतात, बुद्ध म्हणतात, भिक्खू हो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरीही आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. विचारल्यावर तो सांगायलाच नको,
तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणाचे भरमसाठ वर्णन करीत असतो. भिक्खूंनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा. दुष्ट मनुष्य कोणाला म्हणायचं आहे आणि दुष्ट मनुष्य कसा असतो याचं तथागताने या प्रवचनामध्ये सविस्तरपणे वर्णन केलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलंच आहे. आता मग हे झालं दुष्ट मनुष्य कसा असतो, कसा ओळखायचा हे लक्षण सांगितले. आता सर्वोत्तम पुरुष म्हणजे चांगला मनुष्य. सर्वोत्तम पुरुष कोणाला म्हणायचं मग? तर तथागत सांगतात, एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवान बुद्धाने आपल्या सहचारी भिक्खूंना म्हणजे सोबत असलेल्या भिक्षूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. काय म्हणतात तथागत? भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, जगात 4 प्रकारची माणसे आढळतात. या जगामध्ये 4 प्रकारची माणसं आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. काय म्हणते? पहिल्या प्रकारचा मनुष्य जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. आणि तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या नाही. आणि चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या प्रमाणेच दुसऱ्याच्या हितासाठी झटत असतो. जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्य शेणाने माखलेल्या चितेवरील मशालीसारखा आहे. ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याप्रमाणेच तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे, कोणाच्याच कामाचा नाही. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वोत्तम पुरुष समजावा. चांगला पुरुष आणि सर्वोत्तम पुरुष. आणि दुष्ट मनुष्य तथागतानं सविस्तर वर्णन करून आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आणि आता चौथा चॅप्टर आहे, चौथा प्रवचन आहे. ते बुद्ध काय म्हणतात ते ऐकूया आपण. ज्ञानी पुरुष. आपण दुष्ट मनुष्य पाहला, सर्वोत्तम पुरुष पाहला. आता ज्ञानी पुरुष कोणाला म्हणायचं आहे मग? एके समयी भगवान उक्कठ आणि सेतब या 2 नगराच्या मधील राजरस्त्याने पोहोचेल असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असता भेटला. म्हणजे रस्त्याने जात असताना अकस्मात भगवंतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षाखाली पद्मासन ठोकून म्हणजे पद्मासन घालून ते बसले. भगवंताच्या पावलामागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या तथागताचे दर्शन झाले. भगवंताजवळ जाऊन तो म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाही. तो काय म्हणाला द्रोण नावाचा ब्राह्मण? आदरणीय महाशय, आपण देव तर नाही. तथागत काय म्हणतात? नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही. मग तो परत काय म्हणतो ब्राह्मण? आपण गंधर्व तर नव्हे. नाही नाही ब्राह्मणा, मी गंधर्व नाही.
पुन्हा परत तो ब्राह्मण म्हणतो, मग आपण यक्ष तर नव्हेत? तथागत म्हणतात, नाही नाही ब्राह्मणा, मी यक्षही नव्हे. तर मग आपण मनुष्य नाही काय? असा तो ब्राह्मण तथागतांना म्हणाला. तथागत म्हणतात, नाही ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही. असं म्हणल्यावर तो अचंबित पडला. ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही. भगवंताची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला, तुम्हाला तुम्ही देव आहात का, गंधर्व आहात का, यक्ष आहात का, किंवा मनुष्य आहात का, असे विचारले असता आपण नाही म्हणता. तर मग आदरणीय महाशय, आपण आहात तरी कोण? त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या अस्वांचा निराश केला नव्हता. अस्वांचा म्हणजे काम, क्रोध, मोह, मत्सर, या अस्वांचा निराश केला नव्हता, म्हणजे नष्ट केले नव्हते तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. पण आता मी आसवापासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत, त्याप्रमाणे माझेही आहे. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारा कमललता पाण्यातून वर येते आणि तरीही सुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पष्ट असा राहिलो आहे. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत म्हणजे ज्ञानी पुरुष असे समज. काय म्हणाले तथागत? मी देव नाही, मनुष्य नाही, तर मी कोण आहे? तू मला एक तथागत म्हणजे ज्ञानी पुरुष असे समज. अशा प्रकारे भगवान बुद्धांना आपले या भिक्षूंना प्रवचनातून मनुष्य कशा प्रकारचे आहेत याच्यावर प्रवचन करून प्रबोधन केलेलं आहे. ज्ञानी पुरुष कोणाला म्हणायचं आहे, सर्वोत्तम पुरुष कोणाला म्हणायचं आहे, दुष्ट मनुष्य कोणाला म्हणायचं आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवणार आहोत. उद्या भेटू आपण न्याय आणि सज्जन असा पुरुष. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे जे व्हिडिओ आहेत ते गंभीर खंडार यूट्यूब चॅनलवर आहेत. आपण सर्वांना त्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा लिहा. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान अखिल मानवजातीच्या हितासाठी आहे. म्हणून आपण सर्वांनी ते एकमेकांना पाठवा, लाईक, सबस्क्राईब करा आणि भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रसार करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावा. ही सर्वांना नम्र विनंती. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम. सर्वांचं मंगल हो. जय भीम. नमो बुद्धाय. जय संविधान. जय भारत.